बातमीनं यवतमाळ शहरातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करण्यात आलं होतं, त्यामुळे ही बँक डबघाईस आली। या संपूर्ण प्रकरणात 2022 पासून बँकेची चौकशी सुरू होती। अखेर या प्रकरणात विशेष लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तब्बल 242 कोटींच्या अपहार प्रकरणात 206 जणांवरती ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमधून आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत। भास्कर, काय या घोटाळ्यासंदर्भात माहिती? श्वेता, खरं तर बाबाजी दाते हे जे नाव आहे हे शिक्षण क्षेत्राशी विदर्भातलं एक प्रतिष्ठित असं नाव आहे आणि त्यांच्याच नावावर ही जी महिला बँक आहे ती यवतमाळ सुरू करण्यात आली होती। बाबाजींवर जो विश्वास होता लोकांचा, त्या विश्वासाच्या आधारे इथले जे नागरिक होते यांनी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी ठेवी ठेवल्या। मात्र 2016 पासून जो व्यवहार आहे तो व्यवस्थितरित्या सुरू नाही आहे अशा प्रकारच्या तक्रारी सुरू झाल्या नागरिकांच्या आणि त्यानंतर या बँकेची चौकशी सुरू झाली। 2022 पासून चौकशीने जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशीचं काम जे आहे ते सुरू होतं आणि त्यानंतर जवळपास 242 कोटीचा अपहार झाल्याचं हे या ठिकाणी निष्पन्न झालं आणि त्यावरून आता काल रात्री विशेष लेखापरीक्षक जे आहेत त्यांनी या ठिकाणी जो अहवाल आहे तो पोलीस स्टेशनला दाखल केला आणि 206 लोकांवर ठपका ठेवत या संदर्भात त्या तक्रारी दिलेल्या आहेत। जवळपास म्हणजे जे यात जे आहे संचालक आहे, जे मागील जे संचालक होते ते आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, ऑडिटर, या सगळ्यांचा समावेश आहे। एकंदरीत बँकेत ज्या ठेवी बँकेच्या ज्या शाखा आहे त्या यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या सगळ्या जिल्ह्यांमधून 21 शाखा होत्या त्यावेळेस आणि सभासदांची जी संख्या सुरुवातीला जवळपास 75,000च्या दरम्यान होती, मात्र ती आता सध्या स्थितीमध्ये 30,000च्या जवळपास सभासद आहे या बँकेचे आणि 500 कोटीच्या वर ठेवी असल्याची माहिती आपल्याकडे या ठिकाणी आहे। एकंदरीत हा संपूर्ण जो प्रकार हा भयंकर असा मोठा प्रकार आहे। या ठिकाणी जे ठेवीदार होते या म्हणजे जे लोक रिटायर्ड झाले होते किंवा मग साधारण जे व्यवसाय करतात त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या आणि आज हे सगळे लोक या ठेवींमुळे म्हणजे बँक डबघाईस आल्यामुळे। बिलकुल भास्कर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।